नमस्कार मंडळी, मी आहे जागृती भोईर, एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोठ्यांची भाजी. तर मोठे बघा, ह्या प्रकारे अशा मोठे असतात आणि त्यांची आता भाजी बनवणार आहोत. आणि आमच्या इथे बघा मे फ्लावर पण आला आहे. किती छान फूल आहे मे फ्लावर. तर ह्या बघा, ह्याची अशी मोठी मोठी झाडं असतात आणि मे महिन्यात असे ते येतात ते झाडाला मोठ्या. आता आपण ते सोलणार आहोत. वरचं असं कवर काढून घ्यायचं आणि आतमधली बी पण काढून घ्यायची. दाखवते तुम्हाला मी. कवर सोलून अशा प्रकारे देठ त्याचं असं काढून घ्यायचा आणि त्यात बी असते, वरचं असं कापून ही अशी बी काढून घ्यायची. पूर्ण फक्त मधलं असं कवर घ्यायचं आणि बी अशी काढून घ्यायची पूर्ण. आणि ह्या बघा, ह्या बी खराब निघाली आणि ह्या बियांचं तेलही निघतं. आपण त्या सुकवून तेल पण काढू शकतो आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. ही बघा, सोलून आपली मोठे ह्या प्रकारे झाले आहेत. असे त्याचे कापा करून ठेवायच्या आणि आपण स्टोर करायचं पण तुम्हाला सांगते, वर्षभर टिकू शकतात. या मोठ्या आता सोलून मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आणि 3 दिवस झाले फ्रीजमध्ये आहे. तर बघा, यांना काही फरक पडत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर, पण सोलून कापून ठेवायचे असतात. आता ह्या मोठ्या घेतल्यात मी, त्यासाठी भाजी बनवायची आहे. आत्ता मी भाजी बनवणार आहे आणि एवढ्या मोठ्या घेतल्यात. आणि साहित्य आहे, आलं घ्यायचं 1 इंच एवढा तुकडा. 10 मिरच्या घेतल्यात, ह्या पोपटी मिरच्या आहेत आणि एवढं लसूण घेतलं आहे. आपल्या अंदाजानुसार घ्यायचं, जेवढं आपल्याला हवं तेवढं. ह्या साईजचे 3 कांदे घेतलेत. कांदा जास्त प्रमाणात टाकायचा, अजून आपल्याला हवं असेल अजून टाका, कारण की कांद्या जास्त टाकल्याने भाजी अजून चवदार लागते. आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हळद. एवढंच साहित्य आणि तेल लागणार आहे. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आपण आता कांदा कापून घेणार आहोत. आपला हे ग्राइंड करायचं भांडं आहे. याच्यात आपण मिरच्या अशा तोडून आणि लसूण टाकू असं कापून घेतलं आहे आणि तो पण ह्याच्यात टाकायचा. मिरच्या टाकायच्या हे बघा आणि लसूण सगळं. आणि हे सगळं असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. सगळं दरदरा असं वाटून घेतलं आहे. अद्रक, मिरची आणि लसूण. बघा, 3 मोठे कांदे, मोठ्यांच्या भाजीसाठी 3 मोठे कांदे कापून घेतल्यात. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतले. आणि चला आता भाजी बनवूया आपण. सर पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यात ह्या मोठ्या उकडायला टाकणार आहोत. उकडून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला. आता उकळत आहे. आपल्या मोठ्या आता शिजले आहे. आता अशा दाबून बघायच्या, पण अजून शिजायच्या आहेत थोड्या. बघा, आता 20-25 मिनटं झालेत आपले मोठे शिजायला आणि आता दाबतात बघा. आता हे शिजले आहेत. आपण बंद करू गॅस. असे दाबले म्हणजे हे शिजले. आता आपण कढई तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यात टाकतोय आपण तेल. 3 चमचे तेल टाकते मी आणि आता गरम होऊ दे. तेल गरम झालं आहे. आता त्याच्यात टाकतो आपण अर्धा चमचा मोहरी
आणि अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर मस्त आपला बागेतील फ्रेश असं कढीपत्ता आणि कांदा असं हलवून घ्यायचे. मस्त कांदा आपला असा परतून झालाय. आता त्यात टाकतो आपण हे अद्रक लसूणची पेस्ट. शिजवून घ्यायची आहे. आपलं लसूण टाकून 5 मिनटं परतून झालं आहे आपलं कांदा लसूण. तर आता त्यात टाकायचे आहे आपल्याला बघा हळद. हे माझा छोटा चमचा आहे, म्हणजे आपला पोहे खायचा अर्धा चमचा होईल एवढी मी हळद टाकली. याच्यात आता हळद टाकली अर्धा चमचा आणि पुन्हा परतून घेते मी. आणि आता त्याच्यात टाकायचे आहे आपल्याला हे मौटे. कोणी मऊ दोडे म्हणतो, कोणी मवट्या म्हणतात. आमच्या इकडे पनवेलला मवट्या म्हणतात, कोणी मऊ पण म्हणतो. आणि ही भाजी बघा सीझननुसार असते. ही मे महिन्यात, मे जून महिन्यातच मिळते ही भाजी. पाऊस पडल्यावर म्हणजे ते फळ असतं ते नरम होतं, पिकायला लागतं, मग तेव्हा त्याची भाजी होत नाही. तेव्हा त्यांच्या बियांचे लोक तेल काढतात. ज्यांची झाडं असतात ते लोक त्या बियांचे तेल काढतात आणि ते पण आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तर अशा भाज्या आपण म्हणजे खायला पाहिजे. ते निसर्गाचं म्हणजे देणं असतं. ऑर्गॅनिक भाज्या असतात, त्याच्यावर काहीच औषधांचा शिरकाव नसतो किंवा असं जास्त काही खत नसतं. हे ऑर्गॅनिक असतं. त्याच्यामुळं आपण सीझननुसार ही भाजी खायलाच पाहिजे. आरोग्यासाठी पण चांगल्या असतं ह्या भाज्या. आणि आमच्या इकडे होत्या गावठी भाज्या, म्हणजे ह्या शक्यतो गावातली लोक जास्त खातात ह्या भाज्या. आपण टाकणार आहोत याच्यात मीठ. चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा परतवून घ्यायची आहे. आणि आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढायची. त्या आपण आता शिजवून घेतल्यात, फक्त वाफेवर आपल्याला शिजवायचं आहे. पाणी न टाकता शिजवायचं आहे भाजी. आणि ही भाजी खाऊन बघा, तुम्हाला पुन्हा आवडेल. एवढी छान भाजी होते. उघडून बघू आपली भाजी. थोडे खाली लागतं, आपली स्टीलची कढई आहे त्याच्यामुळं, पण होईल. आता हळूहळू कांदा आपला पाणी सोडेल आणि मस्त अशी भाजी शिजेल. याच्यावर ठेवणार आहोत आपण आता झाकण आणि 5 मिनिटांनी पुन्हा बघणार. आणि आपली भाजी बघा आता तयार झाली आहे मस्त अशी. चला तर या खायला पनवेलला. हे बघा आपली मोठ्यांची भाजी तयार झाली. आणि ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खा, म्हणजे अजून चविष्ट लागेल. आणि अशा गावठी भाज्या खात राहा आणि आपल्या मुलांना पण द्या, त्याच्याने त्यांना पण सवय लागेल गावठी भाज्या खायची. तर चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पटापट जरा शेअर करा.